Hello students, in last lecture we discuss environmental biology in which atmosphere and its major zones. So atmosphere in which contain 5 different zones, that is troposphere, second stratosphere, third mesosphere, fourth thermosphere, and last and fifth is exosphere. So here we are going to discuss about importance of atmosphere. तर ॲटमॉस्फिअरचं काय इम्पॉर्टन्स आहे ते आता आपण बघू. सो ऑल वेदर फिनोमिना सच ॲज क्लाउड फॉर्मेशन, लाइटनिंग, थंडनिंग, थंडरस्टॉर्म फॉर्मेशन etc ऑल ऑकर विथ इन द ट्रोपोस्फिअर. तर ट्रोपोस्फिअरची फर्स्ट लेअर आहे ॲटमॉस्फिअरमधली. तर त्यामध्ये काय होत असते, जे हवामानाचं वेगवेगळे फिनोमिना आहे, म्हणजेच क्लाउड फॉर्मेशन, आभाळ येणे, विजा होणे, तर हे सर्व कुठे बघायला मिळते आपल्याला ट्रोपोस्फिअरमध्ये. स्ट्रॅटोस्फिअर इज फ्री फ्रॉम क्लाउड अँड एरोप्लेन्स युजली फ्लाय इन इट्स लोअर झोन. तर जे स्ट्रेटोस्फिअर आहे, सेकंड लेअर आहे ॲटमॉस्फिअरची, ते काय आहे, फ्री फ्रॉम क्लाउड, म्हणजे क्लाउडपासनं फ्री झालेली आहे. आणि जे एरोप्लेन्स आहे तर फ्लाय होते त्यांच्या लोअर झोनपासनं. ओझोन ॲब्झॉर्ब द बल्क ऑफ सोलर अल्ट्राव्हायलेट रेडिएशन इन वेवलेंथ फ्रॉम 290 नॅनोमीटर टू 320 नॅनोमीटर. तर ओझोन काय करते, ॲब्झॉर्ब करते सोलर अल्ट्राव्हायलेट रेडिएशन 290 ते 320 नॅनोमीटरनी. दिस वेवलेंथ आर हार्मफुल टू लाईफ बिकॉज दे कॅन बी ॲब्झॉर्ब बाय द न्यूक्लिक ॲसिड. तर ते आपल्यासाठी काय असते, हार्मफुल असते. जे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन ओझोन ॲब्झॉर्ब करते ते. इन्क्रीज पेनेट्रेशन ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन टू द प्लॅनेट सरफेस वूड डॅमेज प्लांट लाईफ अँड हार्मफुल इन्व्हायरमेंटल कॉन्सिक्वेन्सेस. तर त्यांचं पेनेट्रेशन जर झालं अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनचं आपल्या बॉडीमध्ये किंवा प्लांट लाईफमध्ये, तर ते काय असते, हार्मफुल असते इन्व्हायरमेंटलसाठी. आणि कशामुळे ते हार्मफुल असते, तर काय करते, न्यूक्लिक ॲसिड ते आपल्या बॉडीमधलं ॲब्झॉर्ब करते. ॲप्रिसिएबली लार्ज अमाऊंट ऑफ सोलर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन वूड रिझल्ट इन होस्ट ऑफ बायोलॉजिकल इफेक्ट्स सच ॲज ड्रॅमॅटिक इन्क्रीज इन कॅन्सर्स. तर आपल्याला कॅन्सर होऊ शकतो ड्यू टू अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन. द आयोनोस्फिअर इज व्हेरी थिन but it is where aurora takes place and is also responsible for observing the most energetic photons from the sun. जे आयोनोस्फिअर आहे, लास्ट लेअर आहे ॲटमॉस्फिअरची, ते व्हेरी थिन असते आणि रिस्पॉन्सिबल फॉर ॲब्झॉर्बिंग द मोस्ट एनर्जेटिक फोटॉन्स फ्रॉम द सन. तर त्या सनपासनं जे एनर्जेटिक फोटॉन्स आहे ते ॲब्झॉर्ब करायसाठी काम करते. अँड फॉर रिफ्लेक्टिंग रेडिओ वेव्स देअर बाय मेकिंग लॉंग डिस्टन्स रेडिओ कम्युनिकेशन पॉसिबल. तर नेक्स्ट आहे कंपोजिशन ऑफ एअर. तर एअरमध्ये कुठले कुठले कंपोनंट्स आहे ते आपण बघू. टू ब्रॉड रिजन्स कॅन बी आयडेंटिफाईड युझिंग एअर कंपोजिशन ॲज अ मीन्स टू सबडिवाइड द ॲटमॉस्फिअर. दोन ब्रॉड रिजन्स आयडेंटिफाईड करते एअर कंपोजिशन. ते डिवाइड झालेलं आहे ॲटमॉस्फिअर हेट्रोस्फिअरमध्ये आणि होमोस्फिअर. द हेट्रोस्फिअर इज द आउटर मोस्ट स्फिअर वेअर गॅसेस आर डिस्ट्रीब्युटेड इन डिस्टिंक्ट लेअर्स बाय ग्रॅव्हिटी अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक वेट. तर हेट्रोस्फिअर हे आउटर रिजन आहे आणि तिथे गॅस डिस्ट्रीब्युटेड झाले आहे ग्रॅव्हिटी अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक वेट. एक्सटेंडिंग फ्रॉम ॲन अल्टिट्यूड ऑफ 80 किलोमीटर द lightest elements हायड्रोजन अँड हेलियम आर फाउंड ॲट द लोअर आउटर मार्जिन ऑफ द ॲटमॉस्फिअर. तर लाइटेस्ट एलिमेंट जे आहे हायड्रोजन आणि हेलियम ते आउटर मार्जिन ऑफ द ॲटमॉस्फिअरमध्ये बघायला मिळते. द हेवियर एलिमेंट्स नायट्रोजन अँड ऑक्सिजन आर फाउंड ॲट द बेस ऑफ द लेअर. तर बेसमध्ये आपल्याला बघायला मिळते जे हेवी एलिमेंट्स आहेत ते म्हणजेच नायट्रोजन अँड ऑक्सिजन. नेक्स्ट आहे होमोस्फिअर लाईज बिटवीन द अर्थ सरफेस अँड द हायड्रोस्फिअर. तर जे होमोस्फिअर आहे दोन मधात लाय होते बिटवीन द अर्थ सरफेस अँड द हेट्रोस्फिअर. गॅसेस आर नियरली युनिफॉर्मली मिक्स थ्रू दिस लेअर. तर आपण जे हेट्रोस्फिअर पाहिलं ते काय हेवी आणि जे लाइटेस्ट आहेत ते गॅसेस तिथे बघायला मिळते. तर होमोस्फिअरमध्ये काय असते, युनिफॉर्मली मिक्स, म्हणूनच त्याला होमो म्हणजे सेम नाव दिलेलं आहे. थ्रू दिस लेअर इवन दो डेन्सिटी इन्क्रीजेस विथ हाईट अबोव द सरफेस. तर त्या ज्या गॅसेस आहेत त्यांची डेन्सिटी डिक्रीजेस होते जसं जसं हाईट वाढत जाते अबोव दी सरफेस.
The only exception is the ozone layer from 19 to 50 kilometer and near surface variation in water vapor, carbon dioxide and air pollutants. Next आहे constant gases. The nitrogen, oxygen and argon are called as the constant gases because their concentration has remained same. तर कॉन्स्टंट म्हणजे सेम, त्यांचं जे कुठलं व्हॉल्यूम आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन आहे ते चेंज होत नाही. तर कुठल्या कुठल्या गॅसेस आहे, नायट्रोजन, ऑक्सिजन अँड आर्गॉन, तर याला कॉन्स्टंट गॅसेस म्हटले जाते. तर फर्स्ट नायट्रोजन ते 79% असते. इट इज अन इनर्ट गॅस प्रोड्यूस प्रायमरली बाय व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटी. जे व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामुळे ती गॅस प्रोड्यूस होते आणि त्याला इनर्ट गॅस म्हटलं जाते. इट इज अन इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ प्रोटीन इन मीट. तर हे नायट्रोजन आपल्याला कुठनं मिळत असते, इम्पॉर्टंट कंपोनंट असते प्रोटीनचं. मीट म्हणजे मांस जे खात असतो त्यापासनं. मिल्क, एग्स अँड द टिश्यूज ऑफ प्लांट, स्पेशली ग्रेन्स अँड मेंबर्स ऑफ द पी फॅमिली. तर ज्यापासून आपल्याला प्रोटीन मिळत असते त्या थ्रू हे नायट्रोजन मिळते आपल्याला. इट कॅन नॉट बी इंजेस्टेड डायरेक्टली बाय ऑर्गॅनिझम. तर हे आपल्याला डायरेक्ट इंजेस्ट नाही करू शकत ऑर्गॅनिझममध्ये, बट मेड अवेलेबल टू प्लांट्स अँड देन टू ॲनिमल्स. तर जेव्हा प्लांट्स हे बनवतात त्याच्यानंतर आपण ॲनिमल्स घेऊ शकतो. बाय कंपाऊंड्स इन द सॉईल, मोस्ट ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन एंटर्स दी सॉईल बाय नायट्रोजन फिक्सिक मायक्रो ऑर्गॅनिझम. तर खूप जास्त प्रमाणात जे ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन आहे एंटर्स करते सॉईलमध्ये बाय नायट्रोजन फिक्सिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. नेक्स्ट कॉन्स्टंट गॅस आहे ऑक्सिजन. तर ते असते ॲटमॉस्फिअरमध्ये 21%. इट इज अन इम्पॉर्टंट फॉर प्लांट अँड ॲनिमल रेस्पिरेटरी प्रोसेस. तर आपल्या रेस्पिरेशनसाठी आपल्याला ऑक्सिजनची जास्त गरज असते, म्हणून इम्पॉर्टंट फॉर प्लांट अँड ॲनिमल रेस्पिरेटरी प्रोसेस. इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट टू केमिकल रिॲक्शन, ऑक्सिडेशन अँड ब्रेकडाऊन रॉक मटेरियल्स, केमिकल वेदरिंग. तर हे जे ऑक्सिडेशन रिॲक्शनसाठी ऑक्सिजन हे इम्पॉर्टंट सोर्स आहे. विदाऊट ऑक्सिजन थिंग्स कॅन नॉट बर्न. ऑक्सिजन जर नसेल तर कुठलीच गोष्ट हे बर्न होऊ शकत नाही, जळू शकत नाही. फ्री ऑक्सिजन इन द ॲटमॉस्फिअर इज अ प्रोडक्ट ऑफ प्लांट फोटोसिंथेसिस. जे ऑक्सिजन आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये दिसते ते कशा थ्रू असते, फोटोसिंथेसिस. फ्री oxygen in the atmosphere is a product of plant photosynthesis. Plants take up carbon dioxide and in the process of photosynthesis release oxygen. तर प्लांट्स काय करतात, कार्बन डायऑक्साईड घेतात अँड इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस ते काय करतात, ऑक्सिजन रिलीज करत असतात. थर्ड गॅस आहे कॉन्स्टंट गॅस, आर्गॉन. तर ते प्रेझेंट असते 0.93% ॲटमॉस्फिअरला. इट इज अ कलरलेस, ऑर्डरलेस इनर्ट गॅस, म्हणजे की हिला कलर पण नाही राहत आणि स्मेल पण नाही राहत, म्हणजेच ऑर्डरलेस. द रिझन इट इज यूज टू इलेक्ट्रिक लाईट बल्ब्स. तर हे इलेक्ट्रिक लाईट बल्बसाठी यूज केले जाते. फ्ल्युरसंट ट्यूब्स. इट इज टू फॉर्म इनर्ट ॲटमॉस्फिअर फॉर आर्क वेल्डिंग, ग्रोईंग सेमीकंडक्टर क्रिस्टल. तर हे यूज केले जाते इनर्ट ॲटमॉस्फिअर फॉर आर्क वेल्डिंग आणि ग्रोईंग सेमीकंडक्टर क्रिस्टलसाठी. त्यानंतर आहे व्हेरिएबल गॅसेस. द सो कॉल्ड व्हेरिएबल गॅसेस आर दोज प्रेझेंट इन स्मॉल अँड व्हेरिएबल अमाऊंट्स. म्हणजे वेगवेगळ्या अमाऊंट्समध्ये ते प्रेझेंट असते म्हणून त्याला नाव दिलं आहे व्हेरिएबल गॅसेस. आणि कमी याच्यामध्ये प्रेझेंट असते म्हणून स्मॉल अँड व्हेरिएबल अमाऊंट्स. दिस इन्क्लूड कार्बन डायऑक्साईड, मिथेन, ओझोन, वॉटर वेपर अँड पर्टिक्युलेट्स मॅटर. तर त्याच्यामध्ये येते व्हेरिएबल गॅसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड, मिथेन त्याला CH3 म्हटलं जाते, ओझोन आणि वॉटर वेपर. Even though they represent a tiny portion of the atmosphere as a whole, they exert a great control over our environment. तर ते काय रिप्रेझेंट करते, टायनी पोर्शन ऑफ द ॲटमॉस्फिअर ॲज अ होल आणि एक्झर्ट अ ग्रेट कंट्रोल ओव्हर अवर इन्व्हायरमेंट. तर फर्स्ट आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड मेक्स अप ओनली 0.03% ऑफ द ॲटमॉस्फिअर बाय व्हॉल्यूम. तर कार्बन डायऑक्साईड 0.03% व्हॉल्यूम ॲब्झॉर्ब करत असते ॲटमॉस्फिअरमधला. इट इज इसेन्शियल फॉर दी फोटोसिंथेटिक प्रोसेस ऑफ प्लांट्स. तर हे काय करतात, कार्बन डायऑक्साईड घेत असते तेव्हाच फोटोसिंथेसिसची प्रोसेस होते प्लांट्समध्ये. तर इट इज इसेन्शियल फॉर द फोटोसिंथेटिक प्रोसेस ऑफ प्लांट्स. ह्यूज क्वांटिटीज ऑफ कार्बन आर स्टोअर इन प्लांट टिश्यू. डिपॉझिट्स ऑफ ह्यूज क्वांटिटीज ऑफ कार्बन हे प्लांट टिश्यूमध्ये स्टोअर राहते. डिपॉझिट्स ऑफ कोल, पीट, ऑइल अँड गॅस. कार्बन डायऑक्साईड इज टेकन
by plants and during photosynthesis combine with water and energy to form oxygen and carbohydrate. जेव्हा फोटोसिंथेसिस होते प्लांट्समध्ये, म्हणजे स्वतःचं अन्न ते तयार करत असतात प्लांट्स, तर कार्बन डायऑक्साईड हे काय होते, प्लांट्स घेतात आणि त्यांचं रिॲक्शन होते वॉटर सोबत आणि काय करतात ते फॉर्म करतात एनर्जी टू फॉर्म ऑक्सिजन अँड कार्बोहायड्रेट फॉर्म करतात. द स्टोअर कार्बोहायड्रेट्स आर यूज टू फ्युअल प्लांट रेस्पिरेशन अँड ग्रोथ. जे कार्बोहायड्रेट स्टोरेज झालेलं राहते आफ्टर फोटोसिंथेसिस, तर ते यूज केले जाते फ्युएल प्लांट रिस्पिरेशन आणि ग्रोथसाठी. आणि कार्बन इज ऑल्सो स्टोअर्ड इन लाईमस्टोन रॉक्स दॅट हॅव फॉर्म बाय द कॉम्पॅक्शन ऑफ carbonate rich shells of ocean life. Because vegetation takes in so much carbon dioxide, we often refer to plants as a sink for it. ह्या लिस्टमध्ये दाखवलं आहे कंपोनंट्स ऑफ द लोअर ॲटमॉस्फिअर, तर इम्पॉर्टंट गॅसेस आणि पर्सेंटेज दिलेला आहे. नायट्रोजन असते 78.084%, ऑक्सिजन 20.95%, आर्गॉन 0.934%, कार्बन डायऑक्साईड 0.036%, निऑन आहे 0.0018%, हेलियम 0.0005%, मिथेन 0.00017%, हायड्रोजन 0.00005%, नायट्रस ऑक्साईड 0.00003% आणि लास्ट आहे ओझोन 0.00004%. In addition, water vapor is variable but typically makes up about 1 to 4% of the atmosphere. तर या सर्व गॅसेससोबत वॉटर वेपर पण आहे, त्यांचं पण व्हेरिएशन हे चेंजेस होत राहते, व्हेरिएबल असते, बट इट टिपिकली मेक्स 1 to 4% ऑफ द ॲटमॉस्फिअरचा व्हॉल्यूम हे ऑक्युपाईड करते. दिस इज ऑल अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ ॲटमॉस्फिअर अँड कंपोजिशन ऑफ एअर. In next lecture we will discuss hydrosphere.